Brought to you by Palvi Agrico. आता शेतीसाठी जे काही लागणार ते घरपोच मिळणार, तेही मोबाईलच्या एका क्लिकवर। आपण 2 दिवस मला गोष्ट समजली, त्यापासून माझे खूप दडपणाखाली होतो आणि आज जे लोक आपल्या विरोधकांना मोठं करतात त्याचं तुम्ही काम करू शकत नाही। म्हणून मी आपण सर्वांनी घोषणा द्यायची आहे, बोला भारत माता की जय, भारत माता की जय, वंदे मातरम, वंदे मातरम। नगरपालिका महापालिका इलेक्शनाआधी महायुतीतले भडके उडतायत। अशात भाजपमध्ये शिंदेंच्या शिवसेनेतलं इनकमिंग मात्र जोरदार वाढलंय। यावरून राज्य पातळीवरच टोकाचा संघर्ष सुरू आहे। शिंदेंचा गड असलेल्या कल्याण डोंबिवलीत भाजपनं शिंदेंना धक्क्यांवर धक्के द्यायला सुरुवात केली आहे। डोंबिवलीतल्या शिंदेंच्या शिवसेनेतले अनमोल म्हात्रे यांनी सपत्नीक समर्थकांसह भाजपात प्रवेश केलाय। या प्रवेशाची चर्चा होते न होते तोच शिवसेनेचे तालुका प्रमुख महेश पाटील यांनी देखील भाजपचं कमळ हाती घेतलंय। निवडणुकीआधी हे दोन्ही प्रवेश एकनाथ शिंदे आणि श्रीकांत शिंदेंना मोठा धक्का मानला जातोय। दोन्ही प्रवेश भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत झालेत, हे विशेष। अनमोल म्हात्रेंच्या प्रवेशावर रवींद्र चव्हाण काय बोललेत बघा। तुम्हाला मला सर्वांना येणाऱ्या काळामध्ये एक वेगळ्या दिशेने जायची असलेली गरज असेल, या शहराला एक वेगळी पारदर्शकता आणायची जर असेल तर भाजपाशिवाय पर्याय नाही। आणि मग यासाठी तुमच्या सर्वांच्या साथीची गरज आहे। सर्वांनी मिळून हा जर विचार केला तर ते सहजपणे शक्य होईल। आणि तेव्हापासून आजपर्यंत प्रत्येक जणांना असं वाटायला लागलं की होय, आपल्याला नरेंद्र मोदीजींच्या नेतृत्वात पुढे जावं लागेल, देवेंद्रजींच्या नेतृत्वात पुढे जावं लागेल। आणि म्हणून आज खरं तर अनमोल आणि त्याच्याबरोबरच्या असणाऱ्या ह्या सर्व सहकार्यांनी आज भारतीय जनता पार्टीवरती विश्वास ठेवून आज भाजपामध्ये प्रवेश केलाय। अनमोल म्हात्रे हे केडीएमसीतले माजी दिग्गज नगरसेवक अशी ओळख असलेल्या दिवंगत वामन म्हात्रे यांचे चिरंजीव आहेत। त्यांची तिथं मोठी ताकद आहे। म्हात्रेंच्या प्रवेशानंतर लगेच शिवसेनेचे तालुका प्रमुख महेश पाटील यांनी भाजपमध्ये घरवापसी केली। रवींद्र चव्हाण यांच्या प्रमुख उपस्थितीत महेश पाटील यांनी हा भाजप प्रवेश केलाय। काही टेक्निकल अडचणींमुळे या सर्वांना फार अडचणींमधून जावं लागत असताना त्यावेळेला काही अंशी आम्ही लोक कमी पडत होतो, हे मान्यच करावं लागेल। कारण आमच्या मोठमोठ्या नेत्यांना एवढे मोठे त्रास होत होते, तर ही तर अतिशय लहान कार्यकर्ते होते, त्यामुळे यांनाही तसे त्रास देण्याचा प्रयत्न त्यावेळेच्या काळामध्ये होत होता। असो, मागच्या गोष्टी आपण बोलणं योग्य नाही, परंतु देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांच्या नेतृत्वामध्ये आणि महाराष्ट्राचे लोकप्रिय असे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी यांच्या नेतृत्वामध्ये आम्ही सर्व या भागातील असणाऱ्या विविध पक्षांमधील कार्यकर्ते पदाधिकारी आम्हाला थोडंसं असं वाटायला लागलंय की येणाऱ्या काळामध्ये अतिशय पारदर्शकपणे आणि येणाऱ्या काळामध्ये एक चांगल्या पद्धतीने विजन ठेवून काम होणं हे अपेक्षित आहे। आणि त्यामुळे मित्र म्हणून सगळ्यांनी एकत्र राहिलो तर नक्कीच चांगल्या पद्धतीने काम पुढे नेता येईल। त्यामुळे रोज अमजद भाई आम्ही मित्रांना विनंती करतोय, त्यामुळे मित्र रोज चर्चा करतात आणि कोणत्याही अटी शर्ती विना जेव्हा मित्र बरोबर येतात तेव्हा तो एक फार मोठा आनंद असतो। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांच्यावर महेश पाटलांनी मोठा आरोप केलाय। माझा मुलगा साईश पाटील आणि मला मारण्याची ज्यांनी कट रचला होता त्यांना अटक करू नका याचा दबाव सुद्धा आमच्याच पक्षातले लोक करत होते। म्हणून त्या पक्षात राहणं मला जमलं नाही, कारण मी जेव्हापासून 2 दिवस मला गोष्ट समजली त्यापासून माझे खूप दडपणाखाली होतो। आणि आज जे लोक आपल्या विरोधकांना मोठं करतात त्याचं तुम्ही काम करू शकत नाही।
म्हणून मी आज इकडे प्रवेश केला. पक्षप्रवेशाच्या अगोदर आपल्याला श्रीकांत शिंदे यांचा फोन आलेला, आपली काय यांच्याशी चर्चा झाली? झालं. त्यांना ते सांगितलं का साहेब, जर असं दोन ठिकाणी तुम्ही करत असेल तर मला जमणार नाही, कारण माझ्या मुलाच्या वरती जर ही गोष्ट आली आणि त्याला जर तुम्ही समर्थन देत असाल तर त्या ठिकाणी मी राहून काय करणार. आधीचा जो तुम्ही विषय सांगितला की मोक्याचा, तर त्या संदर्भात काही अगोदरच्या पक्षामधल्या वरिष्ठांशी तुमचं काही बोलणं झालेलं मग काय? नाही, ते त्यांचा समजा कोणाला सपोर्ट करायचा का त्यांचा वैयक्तिक प्रश्न आहे, परंतु माझ्या मुलाला जे लोक मारण्याचा प्रयत्न करतात त्यांना सुद्धा तुम्ही पाठीशी घालत असेल तर मग मी तिथे राहून मी काय करणार. महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कल्याण डोंबिवलीतलं राजकीय वातावरण चांगलंच ढवळून निघालेलं दिसतंय. नेत्यांना आणि पदाधिकाऱ्यांना आपल्याकडे खेचण्यासाठी महायुतीतील प्रमुख पक्ष भाजप आणि शिवसेनेमध्ये जोरदार रस्सीखेच सुरू आहे. यावरून स्थानिक पातळीवर आता नेते आणि पदाधिकारी एकमेकांवर तुटून पडतायत. कल्याणहून मिथिलेश गुप्ता, मुंबई तकसाठी.